याचे खिसे कसे आहे, पोकेवालं काम आहे. आणि साधारण माणसाचे खिसे म्हणजे खाली करणंवालं काम आहे. त्याचे खिसे भरायचे, आपले खिसे खाली करायचे. स्मार्ट मीटर लागल्यामुळे इथे नागरिकांना खूप हाल सहन करावे लागत आहे. न सांगता त्यांची लाईन कापण्यात आली आहे. कोणाच्या घरी पेशंट आहे तर कोणाची परिस्थिती आजच एवढी नाही आहे की ते लाईट बिल भरतील. तुम्हाला काय सांगायचं? मॅम, मला न कळत यांनी आहे ना स्मार्ट मीटर लावलेले आहे आणि जेव्हा इंटिमेशन पण नाही दिलं आणि स्मार्ट मीटर लागल्यानंतर मागील महिन्याचं माझं जिथे 3,000 रुपये बिल यायचं मागील मार्चमध्ये, म्हणजे मागच्या वर्षी मार्च एप्रिलमध्ये, आता इथे सीधा 8 ना 9,000 रुपये बिल आलं. मी भरलं नाही. मी म्हटलं बघते आता यांचं कसं काय होते. यांनी या वेळेचं बिल पाठवलं आणि सडनली दुसऱ्या दिवशी तिथूनच बटन बंद करून आमचं बंद करून दिलं. आज 11 वाजतापासून लाईट नाही आहे मॅडम. आमच्या इथे एक एसी आणि कूलर आहे. मागच्या वर्षीप्रमाणे आतापर्यंत आपल्या ॲव्हरेज जर बघितलं तर आमच्या इथे 450 ते 500 युनिट जळत होते. सोलर असल्यावर पण सुद्धा काय म्हणते यांनी ॲव्हरेज बिल काय आमचे 7,500-8,000 रुपये बिल आलेलं आहे. ते बिल तर आलं आहे, पण याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय, जे कंजम्पशन झालेले आहेत, जसे सोलरचे युनिट 440 युनिट जनरेट झालेले आहे ते पण यूज केले म्हणते तुम्ही, आणि मीटरचे काय म्हणते जे मीटर MSCBतून तुम्ही युनिट घ्या ते पण जळलेले आहेत. तर असं पकडून 950 युनिट ते सांगून राहिले का तुम्ही एवढे जाळले आहेत. तर हे योग्य नाही इथपर्यंत, कारण की इथे सोलरवाले पण फसवणूक करून आलेले आहेत आणि मीटर हे पण यांची दोघांची मिली बघत आहे. काहीच नाही, काही फायदा नाही सोलर लावून पण सुद्धा, कारण की सोलरवाले डायरेक्ट म्हणतात की आमची युनिट एवढे जनरेट झाले तर आमच्यात काही घेणदेण नाही आहे, जे आहे ते MSCBचं आहे. म्हणून याच्यात आम जनताची पूर्णपणे काय म्हणते फसवणूक होऊन राहिलेली आहे. मॅडम, माझं आता 2 महिने झाले. आता मागच्या महिन्यात मे महिन्यात पण भरलं, आता या महिन्यात पण बाकी आहे बॅलन्स. पण याच्या आधी युनिट माझं 138, 127 एवढंच बिल युनिट दाखवत होतं. पण मागच्या महिन्यात मे महिन्यात एकदम 300च्या वर, म्हणजे खूपच झालं. आता हे युनिट दाखवतं 330 दाखवतं या महिन्यामध्ये. पण एवढं 4-4 न 5-5 हजार रुपये कुठून भरणार मानू? यांना पण खासदार आमदार विकत घ्यायला पैसे आहे. साधारण माणसाला यांना म्हणजे याचे गोरगरिबाचे खिसे खाली करायचे हा प्रयत्न आहे. तो मेला तरी चालते, पण यायला गोरगरिबाची काही चिंता नाही. एवढं युनिट आहे, म्हणजे असं का बरं एवढं हे सरकार अशी करते? काय करायला पाहिजे? यांना काही नाही, यायला धडा शिकवला पाहिजे. यांना धडा शिकवल्याशिवाय हा एकच मार्ग आहे, दुसरा कोणताच मार्ग नहीं है. नमस्ते सर, मैं पराग गुजे। यहाँ के कर्मचारी ने मेरे को फ़ोन किया था कि सब हमारे इसमें स्मार्ट मीटर कर रहे करके। मैंने उनको फ़ोन पे बताया कि स्मार्ट मीटर हमको नहीं चाहिए, हमारा पुराना मीटर जो है वही मीटर हमको चाहिए। इन्होंने मेरे अब्सेंस में आके घर के लेडीज़ को झूठा बता के कि सर ने परमिशन दी है, उनका नाम है रंगारी जी को मैंने रिक्वेस्ट भी किया कि सर आपने लगाने के बाद में मेरे को, मैं जब घर में आया, मेरा फोटोग्राफी का काम है, ऑर्डर से आने के बाद में उनसे मैंने बात किया कि सर आपने जो लगाया आपने किस परमिशन, मैंने जब आपको कहा कि ऐसा मत करो, ये आपने गलत किया। तो जो बोले जो तुमसे उखाड़ना है बोले उखाड़ लो, बोले IG पुलिस स्टेशन में कंप्लेंट डालना है, जो करना है कर लो, बोले हमको ऊपर से ऑर्डर है, बोले अब जो करना है कर लो, बोले ऐसी गलत भाषा में ये हमसे बातें करते हैं, बोले। और अभी मीटर में पैसा भी बढ़ा के दिया है, बोले अभी मीटर में जो बिल आया है हर बार जो आता है उसमें कम से कम 10,000 रुपये की बढ़ोतरी हमको आई है। हमने रिक्वेस्ट करने के बाद में हमने, हमारा पुराना मीटर रेगुलर था, हम रेगुलर पर ऑनलाइन पेमेंट आ रहे। महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार, मला 19,400 बिल आलेलं आहे. आजपर्यंत आयुष्यात मी कधी 19,400 बिल भरलेलं नाहीये. मागच्या वर्षीचं उन्हाळ्याचं माझं बिल आहे 3, 3.5 किंवा 4,000 जास्तीत जास्त, पण 19,000 हे काय बिल आहे? ज्या अर्थी फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट आहे की सक्तीने मीटर बसवायचं नाही, आणि माझ्या अब्सेन्स मध्ये मीटर बसवण्यात आलं आहे माझ्या घरी. मला कोणतंही इंटिमेशन नाही, काही नाही. आता जर मी विचारायला गेली मत्ते साहेबांना, त्यांनी मला म्हटलं की तुम्हाला अर्ज द्यावा लागेल, 250 रुपये भरावं लागेल, तेव्हा तुमची मीटर टेस्टिंग होईल. आणि जेव्हा माझं मीटर बसवलं तेव्हा मला कोणता अर्ज दिलेला नाही किंवा मोबाईलवर साधा मेसेजही दिला नाही की माझं मीटर चेंज करण्यात येईल. ह्या कोणता भोंगळ कारभार आहे? एवढ्याला बिल, आज मी सिंगल पॅरेंट्स आहे, माझा पगारच कमी असल्यावर मी तेवढं 19,000 बिल कसं भरू शकणार? तुम्हाला मीटर बसवण्याच्या आधी यांनी काही टेस्टिंग सर्टिफिकेट दिलं का की मीटर ओके आहे? नाही, बिलकुल नाही. माझ्या अब्सेन्स मध्ये मीटर काम ते बदलवण्यात आलं. माझ्या मीटर मध्ये काही फॉल्ट असेल तर मला पहिले तसं लेटर देण्यात यावं. माझ्या अब्सेंट मध्ये आज आमच्या घरी 2 मीटर आहे, खाली माझ्या भासऱ्यांचं आहे, माझं आहे, आणि माझं बदलवण्यात आलं. त्यांचं का बरं? त्यांचं तर सगळ्यात जुनं मीटर आहे, ते घरी असले, त्यांनी बदलवून नाही दिलं म्हणून, आणि मी अब्सेंट होते म्हणून चुपचाप बदलवून गेले. हा कोणता न्याय आहे? मला 17,300 बिल आलं. माझ्या घरी सोलर आलं होते. हा, मागच्या महिन्यात माझं ते सोलर खराब झालं होतं. मागच्या महिन्यात एका महिन्याचे बिल 9,000 काही 17,000 थोडे येणार आहे. माझं म्हणणं हे आहे की मी सोलर लावलं,
माझं जे जनरेट झालं ते मला सांगा, तुमचं किती जनरेट झालं आणि मी खर्च किती केले, मग मला एवढं बिल कसं काय येणार? खाली लुटायच्या चक्करमध्ये सरकार आहे. खाली पैसे पाहिजे ह्या लोकांना, खाली पैसे खायला पाहिजे, याची फक्त खिशे भरायला पाहिजे. हे सरकार गद्दार आहे, हे सरकार बरोबर नाही आहे. आमचे मीटर बरोबर करा. आमचं म्हणणं ह्या मीटर बरोबर करा. आम्ही सोलर लावलं, सोलरचं बिल एवढं झालं पाहिजे. आम्हाला स्मार्ट मीटर तर बिलकुल नको, स्मार्ट मीटर बिलकुल नको आम्हाला. तुम्ही लोकांच्या एवढ्या तक्रारी ऐकल्या, सगळ्यांना 30 ते 50 हजार असे बिल आलेले आहे या महिन्यात स्मार्ट मीटर लावल्यामुळे. काय म्हणाले यावर, काय प्रतिक्रिया? बघा, मी धम्माभाऊ सोनटके, उपशहर प्रमुख शिवसेना, दक्षिण नागपूर मानेवाडा या प्रभागात राहतो आणि या मानेवाडा प्रभागातील तुकडोजी पुतळा येथील MSEBच्या ऑफिसमध्ये सगळे ग्राहक आलेले आहेत. प्रत्येकावर वाढीव बिल आलेलं आहे. 20,000, 25,000, 50,000 पर्यंत बिल गेलेलं आहे. हे टेंभुर्णे भाऊसाहेब आहेत, यांच्याकडे सोलर पॅनल आहे. तर सोलर पॅनल असून सुद्धा यांच्यावरती 11,000 रुपये बिल आलेलं आहे आणि सोलर पॅनल हा 5 किलोवॅटचा सांगतायत. तर हा सगळं जे स्मार्ट मीटर लावलेलं आहे, हे स्मार्ट मीटर चुकीचं आहे आणि स्मार्ट मीटरमुळे हे सगळं बिल वाढत आहे. मला सरकारला एवढी सांगायची विनंती आहे की स्मार्ट मीटर सक्तीचे करू नका. तुम्ही तशी सक्ती दिलेली नाही आहे, पण MSEBला, स्पॅनकोला सांगा की स्मार्ट मीटर लावू नका आणि जुन्या मीटरनेच पद्धतशीर ते काम राहू द्या. कारण एक माणूस कमवतो घरामध्ये आणि त्याने आपलं घर कसं चालवायचं आणि MSEBला एवढ्याले पैसे कसे भरायचे, मुलांची शाळा आहे, पोषण आहे, सगळ्या गोष्टी आल्या, त्या माणसाला किती टेन्शन येत असेल, हा विचार सरकारने, स्पॅनकोनी करायला पाहिजे. आणि हे जे एवढे बिल आलेले आहेत ते बिल कमी करायला पाहिजे, स्मार्ट मीटर बंद करायला पाहिजे. नमस्कार, मी कविता हिंगणकर. आज आम्ही अतिरिक्त कार्यकारी अभियंता मानेवाडा तुकडोजी चौक इथे आलेला आहोत. आमच्या सोबतच आलेल्या आमच्या सखी प्रमिलाताई इंगडे यांना एका महिन्यामध्ये 32,000 बिल आले. मग आम्ही 32,000 आलं तर हे कुठेतरी आम्ही प्रॉब्लेम हल करायचं, म्हणजेच एका अधिकाऱ्याकडे आम्ही संजय मते सरांकडे आलो. संजय मते सरांचा एकच शब्द आम्ही पाहिलेला आहे सगळ्यांना की ताई तुमच्याकडे 2 AC आहे, 2 AC काढा. मी म्हटलं सरांना, सर तुम्ही अंतर्यामी आहात का की तुम्हाला कसं माहिती 2 AC आहे म्हणून? एकच AC ज्यांची ते आहेत, जे दिवसभर आहेत नाही. तर हा खूप मोठा शोकांतिका आहे की सरांचे एकदम शब्द आम्हाला थोडे चांगले नाही वाटले. मी बोलली पण सरांना. त्यानंतर अनेक इथे जे आलेली पब्लिक आहे ती खूप दुःखी आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हा फक्त मोदी सरकारचा आहे. सर ठीक आहे, सर अधिकारी आहेत, अधिकारी असल्यामुळे सरांना जेवढा पॉवर आहे तेवढंच ते आम्हाला सांगतील. ताई आम्ही बिल चेक करून घेऊ, मीटर चेक करू असं सरांनी आम्हाला बोललेत, पण कमी होणार नाही, हा मोदींचा आहे. पण मी म्हणते की पब्लिकांची, गोरगरिबांचे जेव्हा त्या हातमजुरीवाले असतात आणि त्यांच्याकडे एक खाण्याचा गुजारा बरोबर नसतो आणि ते घरी नसतात दिवसभर, जे गव्हर्नमेंट सर्व्हिसवाले असले, घरी असले नसले त्यांचं पेमेंट चालू असतं. आणि या गरिबांनी काय करावं? महत्वाचा पॉइंट आहे, गरिबांनी काय करावं की त्यांना 25,000 भरपूर गर्दी ऑफिसमध्ये, भरपूर सरांचा एकच शब्द. आणि सरांनी जेवढे शाश्वत आहे की तुम्ही समजा उदरनिर्वाह समजा 2 ब्लाऊज शिवून करत असेल तर AC कशाला लावता? हा प्रश्न आहे का? याचं उत्तर आहे का हे तुम्ही सांगा. आणि ते म्हणतात ॲव्हरेज बिल पाठवलं, तर मग तुम्ही ते मीटर चेक करायला कशाला पाठवता? उगाच तुम्ही गव्हर्नमेंटकडनं त्या व्यक्तीला कशाला पैसे देता? तुम्ही जेव्हा जाता मीटर चेक करून जाता, ते रिडिंग कुठे जाते? बरोबर आहे की नाही? ते रिडिंग तर पाहिजे ना, त्या रिडिंगनुसार तुम्ही आम्हाला पैसा पाठवा. ते म्हणतात ॲव्हरेज बिल. कशाला ॲव्हरेज बिल पाहिजे? तुम्ही रिडिंग द्या ना, आमच्याकडे पाहणी करा 2 AC आहे किंवा नाही आहे. एका AC वर तुम्ही 32,000 रुपये बिल पाठवाल तर कसं चालेल? आणि हा काही प्रश्न नाही, तुम्ही आपल्या घरी AC का लावला? काय बोलावं यावर उत्तरच नाही आहे. AC जरी आहे ठीक आहे, AC कॉमन आहे. सर म्हणाले की आता माझ्याकडे 25,000. सर म्हटलं तुम्ही दिवसभर जरी इकडे असेल, घरामध्ये फॅमिली असेल, पण तुमच्यात आणि साधारण व्यक्तींमध्ये खूप फरक आहे की जो व्यक्ती 200-300 रुपयेच रोजी काढतो आणि तो खूप सांभाळून काम करतो, तर रात्रीच्या वेळेस अगर तो कधी कधी लावत असेल AC किंवा फॅन वगैरे चालू असेल तर एवढं बिल नको यायला. मग मोदी सरकारने एवढं मोठं, म्हणजे ही सरकार तरी काय? ही सरकार म्हणजे गरिबांची नाही आहे, हे तर सगळ्या लोकांना दिसून आलेलं आहे. ते माहिती नाही, बॅलेट पेपरवर न घेता चुनाव त्या मशीनवर घेतात म्हणून ते निवडून येतात. हे पण आहे, कारण एक मोदी सरकारने विरोध एका कुठल्याही त्यांच्याच पक्षांच्या लोकांना जरी विचारलं तरी मोदी सरकारविषयी जे आज महागाई वाढत चाललेली आहे, जे बेरोजगार चाललेले आहे, हे सगळं विरोधात आहेत. मी अगर कुठल्या काँग्रेसची या BJP पक्षाची असेल तर मला पण रोजीरोटी काय मोदी सरकारने देऊन राहिले. मला शेवटी माझी कमाई करावी लागून राहिली,
माझ्या कमाईने आता ही ताई आहे, यांचे मुलं डॉक्टर आहे, बाहेर आहेत, प्रशिक्षण चालू आहे, ते घरीच नसतात. मग त्यांनी एकदम असं शब्द बोलावं का की नाही मग तुम्ही हे एसी लावलाच कशाला. आज हे कॉमन झालेलं आहे एसी वगैरे, पण बिलांवर शोकांतिका आहे की हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. यावर मोदी सरकार अगर जागी है तो आवाज भी हमारे सुन लो कि नहीं कुछ अच्छा कर सकते, तो बुरा भी मत सोचो, क्योंकि गरीब का ये तड़पता आत्मा है, गरीब का ये तड़पता आत्मा है जो निकलता है आवाज से, क्योंकि हर इसकी समस्या है एक आपका ही निवारण करती है, आपको ही निवारण करना है. मोदी सरकार जी आपका आवाज, आपको अगर हमारा आवाज सुने आता होगा तो जरूर सुन लो, कुछ ना कुछ निष्कर लगाओ ताकि गरीब का आवाज बहुत अंदर से खराब निकलता है, ये भी सुन लो. क्योंकि यहाँ पे जो पब्लिक आई है आज के टाइम में 15 से 20 लोग अंदर थे, तो उनका आवाज सुन लेना चाहिए. मोदी सरकार जी आप यही आप थोड़ा सा हमारा अगर आवाज आप तक पहुंचेगा तो ये एक गरीब की सुनवाई है. आज तुम्ही पाहताय तिथं आतमध्ये किती मोठी गर्दी आहे. ही गर्दी कशाची आहे हे तुम्हाला माहित आहे की लागून आलेले बिल आणि स्मार्ट मीटर लावल्यानंतर वाढलेले बिल, या बिलाचा आक्रोश म्हणून ही जनता इथे आलेली आहे. आणि सर्वांना एकच रिक्वेस्ट करत आहे की आमचे जे बिल आहे ते कमी करा आणि आम्हाला जे तुम्ही बिल पाठवले ते अनधिकृतपणे आहे. महाराष्ट्र सरकारने हा जो फंडामेंटल वापरलेला आहे, 1500 रुपये बाईला द्यायचे आणि त्याच्याकडून 30,000 रुपये म्हणजे इलेक्ट्रिकचे जरे काढून घेणं, हा एक दुष्परिणाम सुरू आहे. आणि जे स्मार्ट मीटर यांनी हे लावण्याची सक्ती करतात, मला फक्त एकच प्रश्नाचं उत्तर पाहिजे, जर का हे इथे बसून तुमच्या घरचं मीटर बंद करू शकतात तर काय इथे बसून तुमच्या मीटरची रीडिंग वाढवू शकत नाही का? डिजिटली आहे तुम्ही मीटर, तर हा असा प्रकार होऊ शकतो स्मार्ट मीटर बसवल्यानंतर की हे इथे बसल्या बसल्याच तुमचं मीटर रीडिंग रोज 2 युनिट 4 युनिट 5 युनिट वाढू शकतात. म्हणून सर्वांना आव्हान आहे की जेही स्मार्ट मीटर बसवण्याकरता MSCBचे लोक येतील त्यांना फेटाळून लावा, कारण की हायकोर्टाने सरळ सांगितलं आहे स्मार्ट मीटर लावू नका म्हणून. आणि जेही स्मार्ट मीटरसाठी तुम्हाला जबरदस्ती करत असेल तर त्याच्यावर FIR पण दाखल होऊ शकते. तर तुम्ही असंच करा, स्मार्ट मीटर लावू देऊ नका. आणि हे मला वाटते की MSCBचं पूर्ण कम्प्युटर डाटा क्रॅश झालेला आहे, त्याच्यामुळे हे लोक जे आहे आपल्या मनात आला तेवढे बिल सर्व लोकांना पाठवत आहे. आणि मला असं वाटतं खूप दिवस झाले MSCB मध्ये कोणी आलं नाही, याच बहाण्यानं खूप सारे लोक येतील, हाही त्यांचा असा फंडा असेल म्हणून त्यांनी हे सर्व ठेवलेलं आहे. आणि आता जे इंगळेताईंनी सांगितलं की जे मते साहेब आहे ना, संजय मतेजींनी जे त्यांना उत्तर दिलं ते उत्तर त्यांना द्यायला नको होतं. जर का असेच उत्तर त्यांनी अजून एका दोघांना दिलंय तर आम्ही इथे आंदोलन करून त्यांना माफीनामा लिहून मागू, हे इथे या सर्व लोकांसमोर हमी देतो. जर का हा शब्द त्यांनी दुबारा कोणत्याही कस्टमर सोबत वापरला तर त्यांना माफी मागावी लागेल, नाहीतर आम्ही आंदोलन करून, हे इथे नक्की आहे. आणि सर्व MSCBच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की इथे जे लोक आलेले त्यांचं काम त्वरित करून द्यावे, नाहीतर इथेही एक आंदोलन करण्यात येईल. नमस्कार. तर स्मार्ट मीटरचे मी फायदे सांगतो आहे की सकाळी हे जे स्मार्ट मीटर लावले याच्यात जुनं मीटर किंवा नवीन मीटर तुमच्या घरी आहे, तुम्ही कंपॅरिझन करू शकता. त्यानंतर सकाळी समजा 9 ते 5 पर्यंत तुमचं जे काही कन्झम्पशन राहील त्याच्यामध्ये 80 पैसे ते 1 रुपयापर्यंत तुम्हाला सूट राहील. त्याच्यानंतर एक MCL महाऊर्जा.in म्हणून हा एक ॲप आहे, तुम्ही डाउनलोड करा. तुमचं पर डे कन्झम्पशन तुम्हाला मॉनिटर करता येते आपल्या मोबाईलवर. आणि कोणाची जर फास्ट मीटरची तक्रारच आहे तर आपण त्याला ॲक्युचेकनी किंवा दुसरं मीटर त्याच्या पार्लरमध्ये लावून त्याला चेक करून देऊ शकतो. तर असं कुठलेही प्रॉब्लेम आले तर तुम्ही ऑफिसला एक अर्ज देऊन ते टेस्ट करू शकता. त्याचं मी सांगतो की या उन्हाळ्यामध्ये जे आहे ज्यांच्याकडे समजा AC आहे किंवा तुमच्याकडे फ्रीज आहे तर मागच्या वर्षीपेक्षा हे जवळपास कन्झम्पशन 15 ते 20% वाढलेलं आहे. त्याच्यामुळे ते बिलं वाढून आलेले आहे. आणि मीनवाईल आपले रेटही वाढलेले आहे, त्यामुळे अमाऊंटमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसेल.